1.3 Basketful of Moonlight, written by सुनील शर्मा. आज आपण इंग्लिश मधली 1.3 पोएम बघणार आहोत, बास्केटफुल ऑफ मूनलाइट. ॲक्च्युली पोएम ओरिजिनली डोंगरी भाषेमध्ये लिहिली गेली आहे, जिला नंतर इंग्रजीत ट्रान्सलेट केलं गेलं. तर बघूया बास्केटफुल ऑफ मूनलाइट म्हणजेच टोपलीभर चांदण्या. या ठिकाणी आपल्या कवितेतील नॅरेटर जो आहे तो एक 10-12 वर्षाचा किंवा साधारणतः तुमच्या वयाचा मुलगा आहे, जो चंद्राकडे विनंती करतो की मला टोपलीभर चांदण्या दे. ही सिम्पली रिक्वेस्ट टू मून that give me basket full of moonlight so that he can delight the road that leads to the village. म्हणजेच तो त्या शहराकडून त्याच्या गावाकडे जाणारा जो रस्ता आहे, जो अतिशय डार्क म्हणजे अंधारमय आहे, कठीण रफ आहे, त्याला तो प्रकाशमान करणार आहे, अशी त्याची सुंदर कल्पना आहे. यामध्ये नॅरेटर म्हणजे जो तो मुलगा आहे, त्याचे वडील किंवा इतरही त्याचे व्हिलेजर्स गावकरी रोज शहरामध्ये कामाला जातात. ते लवकर जातात, उशिरा परत येतात, ज्या वेळेला पूर्णपणे अंधार झालेला असतो. आणि अशा कठीण रस्त्यावरून येताना त्यांना ज्या अडचणींचा सामना करावा लागतो तो करावा लागू नये म्हणून तो चंद्राकडे बास्केट फुल ऑफ मूनलाइट म्हणजेच टोपलीभर चांदण्या उसण्या मागतो आहे. इनफॅक्ट मुलाचं तर असं म्हणणं आहे की तू मला काही बिया दे, चांदण्यांच्या बिया, ज्या मी त्या रस्त्याच्या कडेला लावेल आणि त्या जेव्हा उगवतील तेव्हा बास्केट फुल ऑफ मूनलाइट म्हणजेच जवळजवळ टोपलीभर त्या चांदण्या होतील आणि रस्ता प्रकाशमान होईल. सुरुवात करूया. तत्पूर्वी चिटचॅट टॉपिक असतो तो बघू. डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. राइट द स्टेप्स इन bullet points and present it before the class. या ठिकाणी तुम्हाला झाड लावण्याची जी प्रोसिजर आहे ती लिहायची. आता या कवितेचा आणि झाड लावण्याचा तसा काय संबंध? वॉर्मिंग अप मध्ये झाड लावण्याची प्रोसिजर तुम्हाला काय विचारली? सोईंग हा शब्द पोएट मध्ये खूप वेळा आलेला आहे. चाइल्ड वॉन्ट्स टू sow. Child wants to sow that basket full of moon seeds. म्हणजे ज्या चांदण्याच्या बिया आहे त्या पेरण्याची इच्छा आहे त्या मुलाला. मग झाड कसं पेरतात किंवा कसं लावतात ही प्रक्रिया तुम्हाला मुद्दाम इथे विचारलेली आहे. आता प्रत्यक्षात चंद्राच्या काही बिया नसतात आणि त्या आपण अशा पेरून त्या उगवणार नाहीये, परंतु कविता ही काल्पनिक असते. मग त्या कल्पनेला कशा प्रकारे सत्यामध्ये इतर घटनेशी जोडता येईल म्हणून तुम्हाला या ठिकाणी झाड लावण्याची प्रक्रिया किंवा द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री विचारलेला आहे. तर आपण शॉर्टकटमध्ये 7-8 स्टेप्स मध्ये ते सांगू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल सिलेक्ट द ट्री दॅट यू विश टू प्लांट. म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला जे झाड लावायचं असेल त्याला निवडावं लागेल. कशाचं झाड लावायचं त्याचंच रोपटं घ्यावं लागेल. तुम्हाला आंब्याचं झाड लावायचं आणि तुम्ही पेरूचं रोपटं आणाल का? तर नाही. म्हणजेच सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे सिलेक्ट द ट्री दॅट यू विश टू प्लांट. सेकंड, पिक द आयडियल लोकेशन टू प्लांट द ट्री. आता ते झाड तुम्हाला कुठे लावायचे त्याची योग्य जागा निवडावी लागेल. दॅट इज कॉल्ड द आयडियल लोकेशन. सो पिक द आयडियल लोकेशन टू प्लांट द ट्री.
Third procedure is that dig a hole and ensure that the soil around it is soft. अशा पद्धतीने खड्डा करा की जेणेकरून ते झाड लावल्यानंतर त्याच्या आजूबाजूची जी माती आहे ती सॉफ्ट असेल, मऊ असेल, लुसलुसीत असं म्हणता येईल मराठी भाषेमध्ये त्याला, की मऊ असली पाहिजे, मुलायम असली पाहिजे, जेणेकरून ती जी झाडाची मुळं आहे ती सहजपणे पसरू शकतील. Then add compost to the soil around the hole. Compost, fertilizer, खत ज्याला आपण म्हणतो. फर्टिलायझर तशी दोन प्रकारचे असतात, केमिकल आणि नॅचरल. तर कंपोस्ट हा खास करून नॅचरल, शेण किंवा पालापाचोळा कुजवून जे काय तयार होतं त्याला कंपोस्ट म्हणतात. सो ॲड सम कंपोस्ट टू द सॉइल अराउंड द होल. त्या खड्ड्याभोवती थोडं खत टाका. प्लेस द प्लांट इनसाइड द होल. नंतर ते झाड जे आहे तुम्ही आणलेलं सीडलिंग ज्याला आपण म्हणतो ते त्या खड्ड्यामध्ये टाका, ठेवा. ॲड सम मोर कंपोस्ट अँड कव्हर द होल विथ सॉइल. आजूबाजूला पुन्हा एकदा थोडंसं कंपोस्ट म्हणजे खत टाका आणि तो खड्डा पूर्ण मातीने भरून टाका. एन्श्युअर दॅट द रूट ऑफ प्लांट इज कव्हर्ड प्रॉपरली विथ सॉइल. आणि एवढी खात्री करा की झाडाची मुळं पूर्णपणे माती खाली झाकली गेलेली आहेत. अँड वॉटर द प्लांट रेग्युलरली. आणि मग त्या झाडाला नियमितपणे तुम्हाला पाणी टाकायचं आहे. अशी ही सर्वसाधारण प्रोसेस या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे. सेकंड वॉर्मिंग अप इज डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. या ठिकाणी ग्रुपमध्ये तुम्हाला डिस्कशन करायचं आहे की आई आणि वडील किंवा वडील आणि आई तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्यासाठी काय करतात. जसं आपण फादरची कामे सांगू शकतो, वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग, म्हणजेच पैसे कमवण्यासाठी ते रोज खूप काम करतात. बायज ग्रोसरीज फॉर द हाऊस होल्ड, घरच्यांसाठी किराणा भरतात. हेल्प्स मदर विथ द हाऊस होल्ड कोर्स, आईला छोट्या छोट्या घर कामांमध्ये मदत करतात. प्लॅन्स वेकेशन फॉर द फॅमिली, नंतर संपूर्ण कुटुंबाने वर्षातून एकदा दोनदा किंवा जेव्हाही सुट्ट्या असतील तेव्हा कुठेतरी पिकनिकला कसं जायचं किंवा आपल्या सुट्ट्या कुठे घालवायच्या याबद्दलचं ते प्लॅनिंग करतात, योजना आखतात. हेल्प्स मी विथ माय होमवर्क, होमवर्क करण्यासाठी मला मदत करतात. देन एनकरेजेस मी टू परस्यू माय इंटरेस्ट, म्हणजेच माझ्या ज्या काही आवडीनिवडी आहेत त्या जोपासण्यासाठी मला ते एनकरेज करतात, म्हणजेच थोडक्यात प्रोत्साहन देतात. तेही वडिलांची कामे झाली. मदर, आईची कामे काय सांगू शकतो आपण, रन्स अ बिझनेस टू प्रोव्हाइड फॉर द फॅमिली. बिझनेस म्हणजे या ठिकाणी व्यवसाय या अर्थाने शब्द आलेला नाही येतो. संपूर्ण कुटुंब व्यवस्थितपणे चालण्यासाठी जी कामे करावी लागतात त्याला आपण रन्स अ बिझनेस असं म्हटलेलं आहे तिथे. म्हणजे आई कुटुंब व्यवस्थित चालण्यासाठी रोजची कामे करते. स्वयंपाक करणे, घर साफ करणे, धुणी भांडी करणे, कपडे धुणे, घराची जी काही कामं असतील ती. कीप्स द हाऊस क्लीन, घर स्वच्छ ठेवते. मॅनेजेस द फायनान्सेस ऑफ द हाऊस होल्ड, नंतर महिन्यातून जो काही घर खर्चासाठी जी रक्कम दिली असेल बरोबर तेवढ्याच रकमेमध्ये मॅनेज करणे किंवा व्यवस्थाप करणे हे आईचं काम असतं. इनकल्केट्स गुड व्हॅल्यूज इन मी. इनकल्केट मीन्स पुट्स, टाकणे, म्हणजे आपल्यामध्ये चांगले गुण टाकत असते आई. कुठल्याही कुटुंबाचे संस्कार हे आईकडून येत असतात, कारण वडील बऱ्याच वेळेला कामानिमित्त बाहेर असतात, घराबाहेर, म्हणून मुलांमध्ये संस्कार टाकण्याचं काम आईच करत असते. दॅट वी कॉल्ड एज इनकल्केट गुड व्हॅल्यूज इन मी. देन प्लान्स ऑल द इव्हेंट्स फंक्शन्स फॉर द फॅमिली. कुटुंबासाठी जे काही कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या घटना असतील ते आखण्याचं काम, योजनाबद्ध रीतीने पूर्ण करण्याचं काम आई करत असते. जसं तुमचे बर्थडे असतील किंवा त्यांची मॅरेज ॲनिव्हर्सरी असेल, कुटुंबामध्ये कुठलं लग्न कार्य किंवा कोणताही कार्यक्रम असेल
तर त्याचं प्लॅनिंग करणे, व्यवस्थापन करणे हे आईचं काम आहे. पुन्हा एकदा ह्या धड्यामध्ये आई वडिलांची कामं का विचारली, तर मुलाला वडिलांकडनं काहीतरी अपेक्षा आहे. या पाठामध्ये तुम्हाला, या कवितेत तुम्हाला पुढं असं दिसेल की मुलाला असं वाटतं की आपले वडील लवकर घरी का यावे. जो काही नॅरेटर आहे या पोएम मधला, तर त्यात आपल्याला असं कळतं की वडिलांकडनं त्याला काहीतरी अपेक्षा आहे. म्हणूनच आई वडिलांची काय कामे असतात घरामध्ये, किंवा आई वडील तुमच्यासाठी, कुटुंबासाठी काय काय करतात, असं मुद्दाम तुम्हाला विचारलेलं आहे. तर सुरुवात करूया. बास्केट फुल ऑफ मूनलाइट. ओ मून, गिव मी मूनलाइट, basket full or 2 baskets full with seeds of moonlight. So here simply narrator requesting the moon that, oh moon, give me moonlight, basket full or 2 baskets full with seeds of moonlight. म्हणजेच नॅरेटर चंद्राकडे विनंती करतोय की ए चंद्रा, मला थोडासा चंद्रप्रकाश दे. एक टोपलीभर किंवा 2 टोपल्या भरून चंद्रप्रकाशाच्या बिया दे. इनफॅक्ट तो तर नंतर सांगतोय की बियाच देऊन टाक तू मला. एखादी बास्केट भरून किंवा 2 बास्केट भरून दिल्या तरी चालतील, परंतु मला तू चंद्रप्रकाशाच्या बिया दे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. बघा, फ्रॉम द सिटी टू माय विलेज म्हणजेच अगदी शहरापासून तर गावापर्यंत. ऑन द साइड्स ऑफ पाथ, पाथ मीन्स रोड, द पाथवे, येण्याचा जो रस्ता असतो त्याला आपण पाथ असं म्हणतो. सो फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. आणि मूल सांगते की शहरापासून तर माझ्या गावापर्यंत रस्त्याच्या कडेने मला भरपूर छोटे छोटे चांदणे पेरायचे आहे. सो हिअर सो शब्द आलाय बघा, SOW, सो. सो म्हणजे पेरणे. म्हणूनच झाड लावण्याची प्रक्रिया तुम्हाला विचारली होती, प्लांटिंग द सीडलिंग. सो हिअर द नॅरेटर मीन्स दॅट लिटिल बॉय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. म्हणजेच त्याला भरपूर छोटं छोटं चांदणं पेरायचं आहे, तेही रस्त्याच्या दोन्ही कडेला. आणि अगदी शहरापासून तर गावापर्यंत जो रस्ता येतो त्या पूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्याला ते चांदण्याचे बियाणं पेरायचं आहे, जेणेकरून खूप सारे चांदणे उगवले पाहिजे आणि रस्ता प्रकाशमान व्हायला पाहिजे. आता हे सगळं करण्याची त्याला काय इच्छा आहे बघूया. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back as my village is quite far. The whole village goes to the city. संपूर्ण गाव म्हणजे या ठिकाणी लहान मुलं बायका असं नाही म्हणायचे, याच्यातून त्यांना मुलाला सांगायचे की बरेचसे लोक गावातले शहरामध्ये जातात. कशासाठी? डेली टू वर्क, कामानिमित्त, नोकरीनिमित्त, रोजंदारी निमित्त, कुठल्या ना कुठल्या कारणासाठी गावातले बरेचसे लोक शहरात जातात. and it becomes dark on its way back. आणि ते जेव्हा परत येतात, उशीर होतो त्यांना, त्यावेळेला पूर्णपणे अंधार झालेला असतो. as my village is quite far. quite म्हणजे थोडं आणि far म्हणजे दूर, थोडं दूर आहे माझं गाव. So narrator tells us that the whole village, many peoples of that village goes to city daily to work, and when they come back it becomes dark as my village is quite far. सगळे काम करायला जेव्हा दररोज शहरात जातात आणि माझं गाव जरा दूर असल्यामुळे परतताना किंवा परत येताना अंधार होऊन जातो. म्हणून त्याला त्या चांदण्याच्या बिया हव्या आहेत किंवा टोपलीभर चांदण्या हव्या आहेत. The route is tough and full of snakes
and scorpions, neither bus nor cart plies. The route is tough and full of snakes and scorpions, neither bus nor cart plies. Plies म्हणजे ये जा करणे. तर या ठिकाणी नॅरेटर सांगतोय की द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियॉन्स. रस्ता फार कठीण असून साप आणि विंचवांनी भरलेला आहे. नीदर बस नॉर कार्ट प्लाइज. आणि अशा आमच्या रस्त्यावरून बस किंवा वाहने ये जा करत नाही. म्हणजे शहरातून परतताना गावकऱ्यांना म्हणजेच त्यांच्याबरोबर साहजिकच नॅरेटर म्हणजे त्या मुलाचे जे वडील आहेत त्यांना सुद्धा बस किंवा कुठल्याही वाहनांनी ये जा करता येत नाही. त्यांना पायीच ये जा करावी लागते. आणि रस्ता तर अतिशय कठीण आहे, साप आणि विंचवांनी भरलेला आहे आणि त्यातही अंधार असेल तर अशा कठीण मार्गावरून चालणं म्हणजे मोठी रिस्क आहे असं नॅरेटरला वाटतं, त्या लहान मुलाला वाटतं. When my father returns home, I am asleep and he goes back early in the morning while I am sleeping. So he simply told us that when my father returns home, I am asleep. म्हणजे जेव्हा माझे वडील घरी परततात मी झोपलेला असतो, कारण मुळात त्यांना यायला उशीर होतो. शहरातून समजा 6 वाजता ड्युटी संपत असेल तर त्याने सांगितलं की आमचं गाव शहरापासून फार दूर आहे, शिवाय कुठल्याही प्रकारच्या वाहनाची ये जा इकडे होत नाही. मग अशा वेळेला वडील जेव्हा परततात तेव्हा उशीर झालेला असतो आणि मी झोपी गेलेलो असतो. आता तुम्ही विचार कराल की सर 11 वाजता कुठं आपण झोपतो का? ही शहरातली सिच्युएशन झाली. गावाकडे 7 वाजता लोक स्वयंपाक करून जेवण करून झोपतात. दिस इज विलेज कल्चर. दीज पीपल स्लीप्स अर्ली अँड इवन वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. म्हणजे ते झोपतातही लवकर आणि सकाळी उठतातही लवकर. मूल पण आपल्याला तेच सांगते that when my father returns home I am asleep and he goes back early in the morning while I am sleeping. आणि सकाळी सुद्धा ते लवकर जेव्हा परत जातात कामावर ड्युटीवर तेव्हाही मी झोपलेला असतो. म्हणजेच यावरून त्या मुलाला आपल्या वडिलांना भेटता सुद्धा येत नाही, त्यांची भेट प्रत्यक्षात होतच नाही, ही खंत आपल्याला या गोष्टीतून दिसून येते त्या मुलाची. So, O moon, give me a basketful of moonlight on loan. लोन म्हणजे उसनं, कर्ज, ऋण, डेप्ट ज्याला आपण म्हणतो. So he simply say that O moon, give me a basketful of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. So he simply said that O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark route. मला तो रूट जो आहे, डार्क रूट जो आहे त्याला लाईट अप करायचा आहे, चमकवायचा आहे, प्रकाशमान करायचा आहे. कशासाठी? सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. अंधारातून येताना काळजीपूर्वक यावं लागतं, उशीर होतो, परंतु जर रस्ता प्रकाशमान असेल तर ते लवकर येऊ शकतात. व्हाय ही वॉन्ट हिज डॅड टू रिटर्न अर्ली. त्याला असं का वाटतं की आपले वडील लवकर यावे? बिकॉज आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आणि या ठिकाणी मुलाची इच्छा आहे, तो सांगतोय की मलाही असं वाटतं की पर्यांच्या, राजकुमारांच्या कहाण्या मी त्यांच्याकडनं ऐकाव्या. म्हणूनच तो चंद्राला विनंती करतो की हे चंद्रा, मला टोपलीभर चंद्रप्रकाश उसना दे. मला अंधारमय वाटेवर प्रकाश करायचा आहे, जेणेकरून माझे वडील लवकर घरी परत येतील. आणि
वडिलांनी लवकर का परत यावं असं मुलाची इच्छा आहे, कारण तो म्हणतोय की मला देखील त्यांच्याकडून पर्या आणि राजकुमारांच्या कथा ऐकायच्या आहेत. तर या ठिकाणी बघा, टेल्स आणि स्टोरीज एकाच अर्थाने दोन्ही शब्द आलेले आहे. तर अशा प्रकारे वाक्यरचना असेल तर कोणत्या प्रकारचं फिगर ऑफ स्पीच होतं हे तुम्हाला माहिती पाहिजे, कारण बऱ्याच वेळेला फिगर ऑफ स्पीच सुद्धा विचारले जातात. तर पुढे आपण ते बघणार आहोत. ॲलिट्रेशन, पर्सॉनिफिकेशन, टॉटॉलॉजी, क्वेश्चन आन्सर मध्ये. आणि लास्ट पॅरेग्राफ मध्ये मूल सांगतंय की ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. सो अगेन लास्टली ही अर्ग, म्हणजे तो चंद्राला विनंती करतोय की ओ चंद्र, मला टोपलीभर प्रकाश दे, मला रस्त्याच्या कडेला चांदण्यांच्या बिया पेरायच्या आहे, जेणेकरून तो रस्ता प्रकाशमान होईल. सो द ओरिजिनल पोएम इज रिटन इन डोंगरी लँग्वेज which is later translated into English by सुनील शर्मा. तर या ठिकाणी अशी ही सुंदर कविता इथे संपलेली आहे. यामध्ये या बालमनाच्या कल्पना तुम्हाला दिसतील की मुलाला चंद्राकडनं काय अपेक्षा आहे आणि कसं त्याचं मन चंद्राकडे बास्केट फुल ऑफ मूनलाइट मागण्यासाठी प्रवृत्त होतं. याचे क्वेश्चन आन्सर मी वेगळ्या व्हिडिओमध्ये टाकतो, त्या तुम्ही बघायच्या आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करायच्या आहे.